नमस्कार. डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध लेखिका, अनेक पुरस्कार प्राप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या, त्यांचे कुटुंबीय, स्नेही, निमंत्रित, श्रोते आणि जाणकार रसिक बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांचे शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. रवींद्र खानोलकर सरांना मी विनंती करते की त्यांनी अनसूया कुंभार यांची डिजिटल ओळख करून द्यावी. डिजिटल माध्यम आपण का वापरतो की त्यावेळेला दृष्टी कान दोन्ही जागरूक असतात आणि व्याख्याता आपल्याला चांगल्या रीतीने कळू शकतो. आजचा विषय आहे अंदमानची सफर. सादरीकरण अनसूयाताई कुंभार. एवढ्या बलाढ्य व्यक्तींची ओळख करून देतो. आपल्या सभासदांमध्ये बरेच बलाढ्य व्यक्ती आहेत, पण त्यांच्या वागणुकीत आपण जेव्हा संपर्कात येतो तेव्हा एवढं ज्याला आपण नम्रतेचं प्रतीक म्हणू असं जाणवतं. पैकी एक म्हणजे अनसूयाताई कुंभार. MA शिक्षण आहे. गाव पाटण, जिल्हा सातारा, वास्तव्य डोंबिवली, निवृत्त प्राथमिक शिक्षिका, मुंबई महानगरपालिका. ज्येष्ठत्वातली ओळख: पूर्व आदर्श शिक्षिका, कवयित्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्ता. सामाजिक कार्य हा त्यांचा ध्यास आहे. पुरस्कारांबद्दल बोलायचं झालं तर शिक्षक गौरव राष्ट्रीय पुरस्कार हस्ते माननीय श्रीमती प्रतिभाताई पाटील. कॉस्ट प्लॅन आंतरराष्ट्रीय संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, आंबेडकर अकादमी मुंबई शिक्षक गौरव पुरस्कार, बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर शिक्षक गौरव पुरस्कार, फेत डोंबिवली सामाजिक संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, द.आ. शिंदे प्रतिष्ठान पुणे येथील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय गौरव पुरस्कार, कुंभार मित्र वृत्तपत्र कल्याण जीवन गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार डोंबिवली, राष्ट्रीय फेलोशिप मुंबई, बालनाट्य राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार नागपूर, नाट्य लेखनासाठी ठाण्याचे राज्यस्तरीय पारितोषिक. कुंभार मित्र परिवारातर्फे त्यांना साहित्य रत्न पुरस्कार देऊन गौरवले आहे. गेल्या 2 वर्षात, आता पदभार बघतो आपण पुरस्कारांनंतर, गेल्या 2 वर्षात ठाणे जिल्हा कुंभार समाज महिला आघाडीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. महासंघ कोकण विभागाचे महिला सचिवपद सांभाळले त्यांनी. अनेक साहित्य सामाजिक संस्थांच्या सभासद आहेत. इतर परिचय मध्ये अनेक संमेलने व संस्थातून काव्य वाचन व्याख्याने केलेली आहेत. दूरदर्शनवर कविता वाचन झाले आहे. विविध मासिके वृत्तपत्रातून कथा लेख कविता प्रसिद्ध आहे. प्रकाशित साहित्य भरघोस आहे त्यांचं. प्रतीक्षा काव्यसंग्रह या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे अनुदान. किशोर नाटिका समर्थांचे विचारधन या पुस्तकाची ब्लॅकबोर्ड ऑपरेशन साठी निवड. संस्कारक्षम बोधकथा, संतांच्या सांगाती, 105 शास्त्रज्ञ, चांदण्यांची वरात, सलाम मंडेला, साहित्याच्या सहवासात या पुस्तकाचे प्रकाशन व काव्य वाचन अखिल भारतीय साहित्य संमेलनात झाले. या पुस्तकाचे 10 भाग आहेत. आनंदवनीचे आनंदयात्री या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते झाले. माझी मराठी उजळणी, देशसेवक, अण्णा हजारे, प्रकाश रेखा काव्यसंग्रह या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त. आज काय घडले, रिमझिम बालकविता, मूल्याधारित समूह गीते, मूल्याधारित शालेय दिन विशेष, संस्कार दीप 2500 सुविचार, त्रिवार वंदन पुन्हा,
महर्षी बाबा आमटे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, महात्मा गांधी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवलीतून साहित्य संमेलनात संजयजी गाते यांच्या शुभ हस्ते झाले. बालकांच्या बुद्धीला खाद्य देणारी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. आता ही पुस्तकं मी इंटरनेटवरून पैदा केली आहे. 104 थोर शास्त्रज्ञ आज काय, साहित्याच्या सहवासात, ज्याचे 10 भाग आहे. पैकी एक पहिल्या भागाचं हे चित्र आहे. श्री समर्थांचे मूल्याधिष्ठित विचारधन, संतांच्या संगाती, सलाम मंडेला, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, ही अशी काही पुस्तकं मला प्राप्त झाली. आवड त्यांची वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, लेखन, वाचन, प्रवास, गायन, विद्यार्थी मार्गदर्शन, मोफत शिकवणी. त्यांची प्रमुख आवड आहे समाज सुधारणा. ही त्यांच्या इथे लिहिलेली नाहीये, त्यांनी दिलीही नाहीये, पण त्यांच्या काव्य लेखांमधून, वक्तव्यातून आपल्याला ती नेहमी जाणवते. कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांच्या हस्ते दासबोध निबंध स्पर्धेतील पारितोषिक स्वीकारताना आतापर्यंत 35 पुस्तकाचे लेखन साध्य, जे आपण काही पुस्तकांची चित्र बघितली. डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते महर्षी बाबा आमटे या पुस्तकाचे प्रकाशन. कल्याण डोंबिवली कुंभार समाज मंडळाचा समाजभूषण पुरस्कार. नर्मदा आंदोलनकर्त्या माननीय मेघा पाटकर किशोर कविता संग्रहाची प्रशंसा करताना, माननीय श्री नारायण सुर्वे काव्य संग्रहाचे कौतुक करताना, डोंबिवलीत आदर्श शिक्षक पुरस्कार हस्ते माननीय श्री श्रीधर फडके, मुंबई महानगरपालिका महापौर शिक्षक गौरव पुरस्कार हस्ते महापौर माननीय विशाखा राऊत, माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना, दिलासा विरंगुळात ऑनलाईनच्या काळात पण त्यांचे 2 कार्यक्रम झाले. एक आहे 21 ऑगस्ट 2020 ला, दुसरा आहे 29 जानेवारी 2021 ला. आणि ऑनलाईन कार्यक्रमामध्ये शुक्रवारच्या आजचा त्यांचा 3रा कार्यक्रम आहे, आनंदाची सफर. आपल्याला प्रथम त्यांच्या विषयाला सुरुवात करायच्या अगोदर खरं मला एक नकाशा तुम्हाला दाखवायचा आहे आणि मग अपर्णाताई बोलतील. हा नकाशा महत्वाचा आहे. नकाशामध्ये बदामी रंगामध्ये आहे तो भारत आहे आणि उजवीकडे जो निळ्या ॲरोने दाखवलाय ती अंदमान निकोबार बेट आहेत. आपल्याला जायचंय ते घेऊन जाणार आहेत थोड्या वेळाने. तर कलकत्त्यापासून अंतर आहे 1255 किलोमीटर आणि चेन्नई पासून अंतर आहे 1191 किलोमीटर. तर मी अपर्णाताईंना विनंती करतो की पुढची सूत्र त्यांनी त्यांच्या ताब्यात घ्यावी. अपर्णाताई. एका सामाजिक कार्यकर्त्याची दुसऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे ओळख करून दिल्याबद्दल सर तुम्हाला धन्यवाद. अनसुयाताई आणि रवींद्र खानोलकर सर यांच्यात एक समान दुवा आहे, तो म्हणजे दोघेही आपणाशी जे जे ठावे ते दुसऱ्याशी सांगावे यासाठी नेहमी तत्पर असतात आणि दोघेही सामाजिक कार्यकर्ते आहेत. जिथे कमी तिथे आम्ही म्हणणारे असे हे अनसुयाताई आणि आपल्या व्याख्यात्या आणि सर दोघांनाही धन्यवाद. आणि आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. 21 ऑगस्ट 20 ला त्यांनी आनंदवन आणि मी हा त्यांचा कार्यक्रम झाला. 29 जानेवारी 21 ला माझा साहित्यिक प्रवास आणि आज म्हणजे 25/2/22 ला अंदमानाची सफर. म्हणजे बघा 20, 21 आणि 22 असे लागोपाठ 3 वर्ष त्यांनी 3 कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी पहिली जी त्यांनी आपल्याला सांगितलं ते आनंदवन आणि मी म्हणजेच ही जे तीर्थक्षेत्र आहे त्याची सफर आपल्याला त्यांनी सांगितली. नंतर त्यांनी सांगितलं त्यांचा साहित्यिक प्रवास म्हणजे त्यांची स्वची ओळख आणि त्यांचा साहित्याकडे कसा घडला प्रवास हाही सांगितलं त्यांनी.
आणि आज आपल्याला ते अंदमानची सफर घडवणार आहेत, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. म्हणजेच तीर्थक्षेत्र झालं, राष्ट्रीय प्रवास झाला आणि त्यांचा स्वतःचा प्रवास, अशी तिन्ही प्रवासाची वर्णन त्यांनी आज आपल्याला आतापर्यंत सांगितली आणि आज 2 सांगितली आणि आज आपला 3रा प्रवास ते सांगणार आहेत. म्हणजे आज त्यांचा त्रिवेणी संगम प्रवासाचा झालेला आहे. आपण सर्वजण त्यामध्ये न्हावून निघणार आहोत हे निश्चितच. मला उमजलेल्या अनसुयाताई, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. देव दगडात नाही माणसात आहे, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, असे म्हणणाऱ्या साहित्यरत्न अनसुयाताई कुंभार. अतिशय हलाखीच्या प्रतिकूल परिस्थितीतून MA MAd त्यांनी शिक्षण केलं. अतिशय कष्टाने हलाखीच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी MA MAd हे शिक्षण केलं. पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य व अज्ञान भोगणाऱ्या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी तनामनाने त्या झटल्या. असं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी क्षण आणि क्षण त्यांनी वेचला. त्याचाच फलित म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. उत्कृष्ट लेखन, सादरीकरण, निवेदन, संकल्प मांडणे, त्यासाठी अनेक प्रशस्ती पत्रकाच्या त्या मानकरी आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका वाचकाने दिलेली प्रतिक्रिया लक्ष देऊन ऐका. संस्कार दीप हे तुमचे पुस्तक, सुविचारांचे पुस्तक एवढे चांगले आहे की ते गीते एवढी तेच पुस्तक सर्वांनी वाचावे. म्हणजे किती उच्च दर्जेचं त्यांचं संस्कार दीप हे पुस्तक असेल याचा विचार करा. अशाच उच्च दर्जाचे लेखन करणाऱ्या अनसुयाताई पहाटे 3 वाजता उठून 5 जणांचा डबा करून त्या शाळेत जायच्या. रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत जागून त्यांनी ही अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. म्हणजे विचार करा, 5 वाजता त्या उठायच्या आणि झोपायच्या मात्र रात्री 10 वाजता. म्हणजे त्यांची झोप फक्त 4 तासांची असायची. अशा या परिस्थितीमध्ये त्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि काही माणसं ही अशी साधीच असतात, पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो. त्यांच्या विचारात तेज आहे, बोलण्यात नम्रता आहे, वागण्यात सौजन्य आहे आणि हृदयात स्नेहाचा झरा आहे. अशा या अनसुयाताईंना मी विनंती करते की त्यांनी आज आम्हाला अंदमानची सफर घडवून आणावी. अनुसुयाताई. सर्व सभासदांना, रसिक श्रोत्यांना सविनय नमस्कार. नमस्कार. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमानातील छळ छावण्यात अघोरी अमानवी शिक्षा भोगलेले राजबंदी एकत्र आले. बर का, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंदमानातील छळ छावण्यात अघोरी अमानवी शिक्षा भोगलेले राजबंदी एकदा एकत्र आले. इंग्रजांनी केलेल्या क्रूर अत्याचार सोसलेले, अत्यंत जहाल शारीरिक मानसिक यमयातना भोगलेले, मृत्यूला कवटाळणारे कित्येक क्रांतीवीर त्यांच्या नजरेसमोर मनासमोरून हटता हटत नव्हते. निस्वार्थतेने झुंजले जे वीर देशाप्रती, निस्वार्थतेने झुंजले जे वीर देशाप्रती, अशांसाठी नाही चिरा नाही पणती, असे त्यांना त्या राजबंद्यांना होऊ द्यायचे नव्हते. म्हणून शिक्षा भोगलेल्या असंख्य राजबंद्यांनी भारत सरकारकडे नेटाने मागणी सुरू केली होती की सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. इसवी सन 1979 मध्ये पोर्ट ब्लेअर शहराच्या नेताजी स्टेडियम मध्ये तेव्हाच्या गच्च भरलेल्या सभेमध्ये तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजी देसाई यांनी या सेल्युलर जेलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
आणि हे स्मारक राष्ट्राला समर्पित केले. जेलमधील खडतर कारावास भोगलेल्या शेकडो क्रांतिकारकांनी हा अनुपम्य सोहळा साश्रू नयनांनी पाहिला. कर्नल सहगल, कॅप्टन लक्ष्मी, कॅप्टन शहानवाज यांच्यासह आझाद हिंद सेनेचे बरेचसे क्रांतिकारक सेनानी या कार्यक्रमाला हजर होते. सर्वांची हृदये अभिमानाने भरून आली होती. अशा त्या अंदमानाचे हार्ट असलेल्या सेल्युलर जेल समोर आमच्या महाराष्ट्राचा ग्रुप पोहोचला. जय भारत, जय महाराष्ट्र, स्वातंत्र्यवीर सावरकर की जय. गेट मधून आत शिरता शिरता प्रत्येकाची मने भरून आली आणि माती जमिनीकडे झुकली होती. गाईड म्हणाला, तो पहा शहीद स्तंभ. या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ज्या क्रांतिकारकांना इथे काळ्या पाण्याची शिक्षा होऊन नरक यातना सोसाव्या लागल्या, प्राण अर्पण करावे लागले, या स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानार्थ हे पवित्र स्मारक उभारले गेले. भारत सरकारने 9 ऑगस्ट 2004 रोजी ही शहीद स्तंभाजवळची स्वतंत्रता ज्योत इथे प्रस्थापित केली. ही ज्योत जणू क्रांतीवीरांना सतत मानवंदना देत इथे उभी आहे. त्यानंतर शहीद स्तंभाच्या आसपास असलेल्या अनेक दालनांना आम्ही भेटी दिल्या. त्या प्रत्येक दालनांना दीर्घा असे नाव आहे. म्हणजेच मोठ्या मोठ्या चित्र गॅलऱ्यास म्हणा ना. प्रथम स्वतंत्रता सेनानींच्या चित्रदीर्घांमध्ये सर्वजण रांगेने उत्सुकतेने गेले. स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतलेल्या अनेक क्रांतीवीरांचे कोवळ्या वयातील शहीद झालेले फोटो पाहून मने गळबळून येत होती. तेथील प्रत्येक फोटो खाली त्यांची नावे, गावे, त्यांच्यावरील खटल्यांच्या आरोपांचे स्वरूप आणि स्पष्टीकरणे होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून इंग्रजांविरोधी चळवळ करणाऱ्या या क्रांतिकारकांवर किती आरोप होते म्हणून सांगू. डाका घालणे, बॉम्ब निर्मिती करणे, षडयंत्र रचणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, विद्रोह करणे, सरकार विरोधी कारवाया, लेखन भाषण करणे, अधिकाऱ्यांवर खुनी हल्ला करणे, बॉम्ब हल्ले करणे इत्यादी आरोपांनिशी मायदेशी कधीच क्रांतिकारकांना परत येता येऊ नये यासाठी या सेल्युलर जेलमध्ये छळ छावण्यात आणून टाकले होते. नेताजी चित्रदीर्घामध्ये म्हणजेच दालनामध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या संपूर्ण जीवनपटाचा लेखाजोखा मांडला होता. जर्मनी, जपान, इंग्लंड, बर्लिन येथे जाऊन त्यांनी उभारलेल्या क्रांतिकार्याचे स्वरूप किती अवाढव्य होते याची कल्पना येते. दुसऱ्या महायुद्धावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस पोर्ट ब्लेअरला आले होते. त्यांनी कैद्यांच्या यातनामय शिक्षा बंद करण्याचा आदेश दिला आणि 30 डिसेंबर 1943 रोजी भारतीय झेंडा तेथे डौलाने फडकविला. 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतरही क्रांतिकारक आणि सामान्य जनता अधिक त्वेषाने जोमाने कारवायात उतरली होती. त्या क्रांतीवीरांच्या माहितीपटांचे दालन खरंच दीर्घच होते. तस्विरींखाली तपशील, बलिदानांचे प्रकार वाचता वाचता डोळ्यातून अश्रू दाटून यायचे. भयानक शिक्षेच्या प्राणांतिक यातना न सोसवून काहींनी अन्नत्याग केले, देहत्यागास काही तयार झाले, प्रवृत्त झाले आणि फासाचे दोर तर कित्येकांच्या गळ्याभोवती पडले. जुलूम, जबरदस्ती, अत्याचार सोसत ते स्वातंत्र्य देवीला प्राण्यांचे अर्घ्य देत होते. त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याची मजा चाकतो आहोत याचे भान आम्हाला प्रत्येकाला होत होते. त्याच्या पुढील दीर्घ दालनामध्ये 1857च्या स्वातंत्र्य समराची पेंटिंग्स आणि काही माहिती होती. त्यावर जेलच्या मॉडेल विषयीचे वर्णन, अंदमान बेटावरील पूर्वीच्या लोकस्थितीचे वर्णन, आदिवासी जाती जमातींचे जीवन, कैद्यांकडून करून घेतलेली बांधकामांची सर्व कामे, जंगल सफाईची कामे, आदिवासी व इंग्रज सेना यांच्यातील युद्ध यांची माहिती होती. वीर सावरकर चित्रदीर्घामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपटच साकारलेला आहे. जेलमध्ये अनंत यातना भोगत असतानाही तेथेही समाजकार्य त्यांनी नेटाने चालू ठेवले होते. कैद्याची संघटना जमवून त्यांना शिक्षित करणे, माणसातील जातीभेद दूर करणे,
भिंतीवर काव्य लिहिणे, इतर आणि लेखन करणे हे सारे अद्भुतच. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सावरकर युग म्हणजे भारतीय इतिहासाच्या ग्रंथातील सुवर्ण पानच आहे, हे आपण सर्वजण जाणतोच आहोत. म्हणता म्हणता प्यारेलाल गाईड्स बरोबर आम्ही सेल्युलर जेलच्या प्रत्यक्ष मराठींसमोर आलो. अस्खलित मराठी भाषेत प्यारेलालच्या वाणीचा धबधबा मग सरळपणे कोसळत राहिला. दोस्त हो, या अवाढव्य जेलच्या बांधकामास 13 ऑगस्ट 1896 मध्ये सुरुवात झाली. ते झाडाने आणल्या गेलेल्या असंख्य कैद्यांकडूनच जुलूम जबरदस्तीने ही कष्टपद बांधकामे करून घेतली गेली. 1906 मध्ये या तुरुंगाचे म्हणजेच इंडियन बेस्टीलचे कार्य पूर्णत्वास गेले. 3 मजल्यांच्या इमारतींची योजना ऑक्टोपस या समुद्री प्राण्याच्या भुजांप्रमाणे 7 दिशेला फैलावलेली आहे. अशा या भिंती 7 आणि मध्येच 7 दिशेला लक्ष ठेवण्यासाठी उंचच्या उंच सेंट्रल वॉच टॉवरची योजना केली होती. या टॉवरला 7 इमारतींना जोडणाऱ्या 7 मोठ्या फोल्डेबल फळ्या टाकल्या होत्या. कैद्यांची खाली शिक्षणासाठी ने आण करतानाच या फळीचा साकव टाकला जाई. एरवी या दुमडलेल्या असत. कैद्यांना पळून जाण्याला मार्गच नव्हता. इंग्रजी अभियंत्यांनी कुठल्याही कैद्याला दुसऱ्या कैद्याशी संपर्क ठेवता येऊ नये, अगदी एकटे राहावे लागावे, यासाठी अत्यंत हुशारीने तेथील तुरुंग कोठड्यांची योजना केली होती, जेणेकरून या भयानक एकांतवासात जहाल बंदिवान मरून जावेत. कोठड्यांच्या मजबूत दरवाजांना भिंतीतून रॉड घालून दुहेरी कुलपे घातली जात होती. 3 मजल्यांवरील प्रत्येक कोठडी सुमारे 3.5 फूट लांब, 7 फूट रुंद व 9 फूट उंच एवढ्या लहान या अशा कोठड्या होत्या. समोरील भिंतीवर हवेसाठी एक छोटी खिडकी आहे, पण ती बिनकामाचीच, कारण 11 महिने सतत धुवांधार पाऊस, ढगाळ कुंद हवामान आणि सूर्यदेव नेहमीचेच लुप्त झालेले. तेवढ्यात आम्ही स्वातंत्र्यवीर दामोदर विनायक दामोदर सावरकर बोर्ड लावलेल्या कोठडी समोर आलो. सगळ्यांची मने थरारली. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय. सर्वांच्या मुखातून एकच जयघोष परिसरात दुमदुमला. आज जाता सावरकरांच्या प्रतिमेसमोर प्रत्येक जण दंग होऊन गेला. देशाभिमानाने आणि क्रांतीवीरांच्या समर्पण गाथेने प्रत्येकाचा ऊर भरून आला होता. भारत माता की जय असे म्हणत जड अंतःकरणाने आम्ही तिथून बाहेर पडलो. परतताना मध्यवर्ती सेंट्रल टॉवरच्या भिंतीवरची क्रांतीवीरांच्या सचित्र माहितीपूर्ण तस्वीरी दीर्घा पाहायला मिळाली. 1906 साली पूर्णत्वास गेलेल्या या सेल्युलर जेलचे शताब्दी वर्ष 10 मार्च 2006 मध्ये अंदमान निकोबार मध्ये साजरे करण्यात आले. तेव्हा हजर असलेले जीवित बंदिवान म्हणजे श्री कार्तिक सरकार म्हणाले, भारत देशातील प्रत्येक व्यक्तीने, विद्यार्थ्याने सेल्युलर जेलचे दर्शन घ्यायचे आहे. गुरुद्वारापेक्षाही महान आहे ते. मंदिर मस्जिद पेक्षाही महान आहे ते. हा इतिहासाचा साक्षीदार जणू सांगतो आहे की स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाहीये. त्यासाठी अनेक क्रांतीवीरांना संघर्ष करावा लागला, बलिदान करावे लागले आहे. ही अशी हृदयद्रावक या पाठीमागे अशा कथा आहेत, त्या सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर आम्ही अशा एका कार्यशाळेच्या पत्र्याच्या लांब लचक शेडमध्ये पोहोचलो. 1857च्या स्वातंत्र्य समराची क्षणचित्रे तक्ते पाहत आम्ही अघोरी शिक्षा प्रकार देणाऱ्या प्रतिकृती पाहून सरदच झालो. तेलाच्या घाणीला जुंपलेले, नारळाचे छिलके काढत असलेले, भिंतीवर टांगलेल्या अवस्थेत फटके सोसणारे कैदी, त्यांच्या हाता पाया गळ्यात लोखंडी साखळ्या, तरतरीत गोंडपाटाची वस्त्रे, दगडी ओझी वाहून थकलेले कैदी, अशी कित्येक मॉडेल्स पाहून सर्वांची हृदये हेलावली. एका सायंकाळी आम्ही याच मैदानावरचा साऊंड अँड लाईट शो हा हृदयस्पर्शी, अंगावर रोमांच उठवणारा कार्यक्रम पाहिला. क्रूर जेलर डेव्हिड बेरी याने कैद्यांशी केलेल्या दुष्कृत्यांचा भयानक संवाद ऐकला. प्राणांची बाजी लावून देशासाठी क्रूर यमयातना सोसणाऱ्या त्या वंद्य बंद्यांना साष्टांग प्रणिपात करावा वाटला.
आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सावरकरांच्या कोठडीच्या खालीच ग्राउंडवर फासी घराची शेड इंग्रजांनी मुद्दामच लावून घेतली होती, यासाठी की सावरकरांचे मनोधैर्य खचावे. त्या किंकाळ्यांनी त्यांचे हृदय विकीर्ण होऊन प्राणत्यागास उद्युक्त व्हावे, यासाठी ते बांधले गेले होते. सेल्युलर जेलचा अविस्मरणीय असा धगधगता इतिहास, स्वातंत्र्यप्रेमीचे हे तीर्थक्षेत्र, वीरांचे शक्तीस्थळ, शूरांचे कीर्तीस्थळ आणि स्वातंत्र्य सेनानींचे स्मृतीस्थळ पाहून आपण देशभक्तीचे बीज मनात रुजवूनच परत फिरतो बरं. टूर मॅनेजरने दुसऱ्या दिवशी पोर्ट ब्लेअर मधील काही महत्वाची ठिकाणे दाखवली. त्यापैकी एका सकाळी 10 वाजता आम्ही बसने अँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम म्हणजेच मानववंशशास्त्र प्रदर्शनी पाहायला गेलो. पहिल्याच प्रशस्त दालनामध्ये मोठ्या मोठ्या तस्विरी अंदमान मधील विविध बेटांची माहिती जणू आकर्षकपणे सांगत होत्या. घनदाट वृक्षांनी वेढलेले स्वच्छ सुंदर समुद्र किनारे, होड्यातून जाळी टाकणारे मच्छीमार, अतिप्राचीन आदिवासींची पोर्ट्रेट्स, सगळेच जण आश्चर्याने बघत राहिले. जारवा, सेंटिनेलीज, शॉम्पेन, ओंगीज इत्यादी या आदिवासी जमातींची सांस्कृतिक माहिती, ऐतिहासिक माहिती प्रत्येक फोटो खाली वाचायला मिळाली. तेव्हाच्या जमान्यातील बोटी, लोकांची वस्त्रे, शस्त्रे, उपजीविकेची साधने, जंगलातील घरे, पारंपरिक वस्त्रे प्रावरणे, जीवन पद्धती यांच्या खूप सुंदर रीतीने तस्विरी तिथे मांडल्या होत्या. तेथील स्थानिक लोकांनी तयार केलेल्या नारळ बांबूच्या झाडापासून केलेल्या कोरीव कामाच्या वस्तू अप्रतिमच होत्या. अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठीही ऐतिहासिक रेकॉर्ड्स तिथे उपलब्ध होत्या. त्याच्यानंतर हार्ट ऑफ पोर्ट ब्लेअर मानले जाते ते गांधी पार्क आम्ही पाहिले. लहानग्यांसाठी असंख्य आकर्षक खेळणी, अगदी फुल टू धमाल असेच म्हणावं लागेल. तेथील पक्षी प्राण्याबद्दल तर काय बोलावे. एकीकडे विविध हरणांचे कळप मिरवणाऱ्या बागा, तर दुसरीकडे विविध रंगी पक्ष्यांचा आगळा वेगळा विभाग. ठिपक्यांची छोटी मोठी हरणे, मोठ्या शिंगांची सांबारे यांचे बागडणे अतिशय विलोभनीयच होते. लांब शेपटांचे आणि तांबड्या छातीचे पॅराकिट्स, करडी, हिरवी, निळी कबुतरे, समुद्री गरुड, ड्रोगोज, स्कारलेट, मिनीवेट, एमरॉल्ड, डव, पोपट, मोर इत्यादी पक्ष्यांची इतकी रेलचेल की आम्ही कुठले पाहावेत ते आदी पक्षी असा संभ्रम आम्हाला पडला. तेथील मोठाले तलाव वॉटर स्पोर्ट्स साठी सदा सज्ज होते. निळ्या पारव्या, हिरव्या रंगाचा समुद्र बोटिंग साठी पर्यटकांना खुणावत होता. स्नॉर्केलिंग, सर्फिंग, पॅडल बोटिंग अशा लक्षवेधी सुविधा तेथे उपलब्ध होत्या. टूर मॅनेजर म्हणाले, आता आपण आशिया खंडातील लाकडाची मोठी वखार पाहायला जाणार आहोत बरं. सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. लाकडाची वखार, ती काय पाहायची? या मुद्रेने एकमेकाकडे पाहत असतानाच बस पोर्ट ब्लेअर जवळील चाथम सॉमिल या अजस्र वखारी समोर केव्हा येऊन थांबली कळलेच नाही. टूर मॅनेजर म्हणाले, अबाब, पाहिलेत का ते प्रचंड ओंडके आणि महाकाय वृक्षांची कटिंग यंत्रे? ही अवाढव्य मशिनरी कोठून इथे आणली माहितीये? 1883 मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या या सॉ मिल मध्ये इंग्लंड मधून ही अजस्त्र यंत्रसामुग्री जहाजांद्वारे अंदमानात आणली गेली. त्या काळी अंदमान बेटावर जमीन थोडी आणि महाकाय घनदाट वृक्षांची दाटी होती. या वनसंपदेची इंद्र वृक्ष तोडीवर बंधन घातली गेली आहे. भल्या मोठ्या आकारांच्या शेड खाली असलेली ती अजस्र यंत्रसामुग्री हाताळणारे हजारो मजूर तेथे आपापली कामे करण्यात व्यस्त दिसत होते. तेथे केवळ लाकूड कटिंगच होत नव्हते, तर वेगवेगळ्या विभागात आम्ही कधी न पाहिलेल्या वुडन कलाकृती पाहावयास मिळाल्या. आकर्षक टिपॉय, बुक शेल्फ, टेबल लॅम्प, नक्षीदार खिडक्या, विविध आकारांच्या होड्या, आकाश कंदील, रणगाडे, प्राण्या पक्ष्यांचे लोभस आकार, नाजूक नक्षीच्या चौकटी व दरवाजे, लहान मोठ्या मूर्ती, काचेच्या बाटल्यांमधील लाकडी शोपीसेस असे सारेच काही अप्रतिम, विलक्षण, सुंदर कोरीवकाम आम्हाला पाहायला मिळाले. चाथम सॉ मिल बघून झाल्यानंतर
पोर्ट ब्लेअर मधून वळणे पार करत आमची गाडी कचकन एका बोर्ड समोर थांबली. नेव्हल मरीन म्युझियम तथा समुद्रिका नेव्हल म्युझियम हे सर्वांच्या दृष्टीपथात आले. म्युझियमच्या परिसरात पाऊल टाकताच व्हेल माशाचे अवाढव्य हाडांचे सांगाडे, त्यांच्या प्रतिकृती पाहून मत्स्यसृष्टीशी सुतराम संबंध नसणारे जोशी आणि कुलकर्णी जरा दचकलेच. खरोखरच तेथे प्राचीन काळापासूनच्या सागरी म्हणजेच मरीन लाईफचे पुराणवस्तू संग्रहालय खूपच पाहण्यासारखे आहे. अतिप्राचीन अंदमानातील बेटांची माहिती, चित्रांची दालनं, मच्छीमारीच्या पद्धती, लोकजीवन, प्राचीन वस्तूंचे अवशेष, नक्षीदार कोरीवकाम, समुद्रिक व्यवसायांची मॉडेल्स, सागरातील नक्षीदार, विविध छोट्या मोठ्या कोरल्स म्हणजे प्रवाळांचे प्रकार, रंगीबेरंगी शंख शिंपले पाहून सर्वांच्या ज्ञानात खूप भर पडली. भव्य काचग्रहातील रंगीबेरंगी मासे सुळकन इकडे तिकडे फिरताना पाहिले आणि समुद्रातील ते वैभव पाहून सर्वजण अवाक झाले. इतके जिवंत मत्स्य प्रकार प्रत्यक्ष काही जणांनी पाहिलेच नव्हते. तेथून पाय निघत नव्हता. पण आता सर्वांना शॉपिंगचे वेध लागले होते. पोर्ट ब्लेअर मधील बेस्ट शॉपिंग सेंटर म्हणजे सागरिका एम्पोरियम. त्यामध्ये तिथे सर्वजण पोहोचलो. सरकारी हस्तकला केंद्रही त्याला लागूनच आहे. नारळाच्या हरेक पार्ट पासून बनवलेल्या विविध वस्तू खूप सुंदर होत्या. स्थानिक कलाकारांच्या सुरेख वस्तू, शो पीसेस, मनमोहक माळा, बांगड्या, डूल इत्यादी सगळ्या वस्तूंवर स्त्री वर्गाने झडप घातली तर दादा लोकांनी कलरफुल टी शर्ट, धब्बे, कुर्ते घेणे पसंत केले. दुकानातून लोक हलेनात. शिट्या वाजवून टूर मॅनेजर सर्वांना सांगत होते की 10 मिनिटात आता निघताय की नाही, आपण सीपी घाट ऍग्रिकल्चर फार्म पाहायला लगेच जाणार आहोत बरं, बसा बघू पटकन बसमध्ये. बसने वेग घेतला आणि 15 मिनिटातच 80 एकरांच्या विस्तीर्ण जागेत विखुरलेल्या सीपी घाट ऍग्रिकल्चर फार्मच्या हिरवाईत आमची बस येऊन थांबली. तेथील गरम मसाल्यांच्या पदार्थांच्या घमघमाटाने सर्व हुरूनच गेले. फना आणि फ्लोरा या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींच्या फुलांनी धर्तीवर भरगच्च रांगोळ्या काढल्या होत्या. लवंग, वेलची, मिरी, नाकेसर, त्रिफळा इत्यादी मसाला वेलींचे बगीचे वाऱ्यावर झुलत होते. तर दालचिनी, जायफळ, तेजपत्ता, चक्रीफूल यांची झाडे झुडपे जणू आमचे लवून स्वागत करत होते. कृषी विज्ञान संशोधकांचे गट, मसाला निर्यात आयात केंद्र असे अवाढव्यच कारभार तिथे दिसत होता. तेथील अस्सल गरम मसाल्यांच्या पुड्या कित्येकांच्या थैल्यात किती येऊन पडल्या त्याची गणतीच नाही. अशी सर्वांनी मनमुराद खरेदी केली. तिसऱ्या दिवशी फिशरीज म्युझियम, झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्युझियम आणि सायन्स सेंटर यापैकी वेळेअभावी एक फिशरीज म्युझियम सरांनी दाखवायचे ठरवले. त्याप्रमाणे तिथे आम्ही पोहोचलो तर काय, महाकाय शार्क माशापासून ते स्टारफिश सारखे लहान मोठे असे अगणित मासे तिथे पाहायला मिळाले. सागरी जीव जंतूंचे 350 प्रकार आणि कोरल्स, विविध रंगी कोरल्स चे प्रकार पाहून मन मोहून गेले. टूर मॅनेजरने चिट्ट्यांसरशी सर्वांना एकत्र करून आपण आता रॉस आयलंड कडे वळतो आहोत असे म्हणता बस वळून जेट्टी पर्यंत पोहोचली. सर्व फेरी बोट मधून कॅमेराद्वारे निसर्ग सौंदर्याचे फोटो काढीत रॉस कडे निघाले. वरचे गडद निळे आकाश, त्यावर शुभ्र ढगांचे विविध आकार तरंगत होते आणि खाली दूरवर पसरलेल्या हिरव्या हिरव्या रंगांच्या मोरपंखी, अथांग सागर बोटींशी धडकणाऱ्या हिमशुभ्र लाटा आणि अंगावर उडणारे थंडगार तुषार हे सारे अनुभवत आम्ही रास आयलंड वर पोहोचलो. 65 वर्षांच्या अनुराधा राव तिथे प्रसिद्ध गाईड म्हणून होत्या.
त्यांनी आमचा ग्रुप ताब्यात घेतला खरं तर. आणि त्यावेळी खरं तर त्या खारुताई हरणे यांना वेगवेगळ्या नावाने हाका मारीत खाऊ घालण्याच्या कामात होत्या. त्यांनीच हे प्राणी पक्षी मोठ्या संख्येने येथे जोपासले आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. एकूण त्या रॉस आयलंडशी तनामनाने त्या एकरूप झालेल्या दिसल्या. त्यांनी सांगायला सुरुवात केली, या बेटाचा शोध लागल्यानंतर इथली भौगोलिक परिस्थिती इतकी चांगली वाटली की या बेटाला इंग्रजांनी पूर्वेकडील पॅरिस असं नाव दिलं. ब्रिटिशांच्या सर्व सोयी सुविधा लक्षात घेऊन इथे साऱ्या सुधारणा इंग्रज सरकारी कॅप्टन रॉस याने आपल्या अक्कल हुशारीने निर्माण केल्या, म्हणून या बेटाला रॉस आयलंड हे नाव मिळाले. त्याने येथे काय उभारलं नाही ते विचारा. कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज क्वार्टर्स, स्कूल्स, क्लब्स, बेकरी, डाकघर, तळणतलाव, बाजारपेठ, हॉस्पिटल, पुस्तकालय, भांडारगृह, मिनरल वॉटर प्लांट्स, गार्डन्स, गिरिजाघर, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, शासकीय इमारती पाहताच आहात ना तुम्ही. पण 1942 साली इथे मोठी सुनामी आली होती, प्रचंड मोठा भूकंप. त्यामुळे हे बेट छिन्नविच्छिन्न झाले आहे बरं. याशिवाय जपानी आक्रमणामुळेही इथे विध्वंस घडून आला. भूकंपाच्या विध्वंसाने घाबरून इंग्रजांनी आपले किमती सामान पोर्ट ब्लेअरला रवाना केले. त्यानंतर रॉस आयलंड हे एक सुनसान खंडहर होऊन राहिले आहे, पाहताच आहात तुम्ही. पण सेल्युलर जेलच्या बांधकामाप्रमाणेच रॉस मधील शहर रचना व भव्य इमारतींची रचना दर्यावर्दी ब्रिटिश निष्णात हुशार स्थापत्यकारांनी केली खरी, पण त्यासाठी भारतीय हजारो कैद्यांना मजूर म्हणून अमानुषपणे राबवून घेण्यात आले आहे, हे विसरून चालणार नाही. अपने देश का इतिहास कभी ना भूलो दोस्तों असं त्या म्हणाल्या. इतक्यात रॉस मॅडमनी कुणाला तरी हाक मारली. इतक्यात राव मॅडमनी, अनुराधा राव, त्यांनी कुणाला तरी हाक मारली. अगं सोनम इकडे पाहू जरा, तुझी ओळख करून देते पाहुण्यांशी. आम्ही असेल कोणीतरी एखादी मुलगी म्हणून इकडे तिकडे पाहू लागलो. इतक्यात सोनम नावाच्या हरणी बरोबर 5-6 हरणे आली. बहुतेक त्यांच्या खाण्याची वेळ झाली असावी. सारिका, लता, प्रेमा, संतोष, विकी अशा त्यांनी हाक मारताच सर्व हरणे राव मॅडम भोवती गोळा झाली. त्यांनी त्यांच्या पोथडीतून आणलेले खाद्यप्रकार हरणांना द्यायला सुरुवात केली. सशांनाही त्यांनी विशिष्ट नावाने हाका मारल्या. राम, भरत, लक्ष्मण तेही टुनटुन उड्या मारीत आले. समीर, आमिर, रक्षा अशा हाका मारतात मोरही दाखल झाले. एका पडक्या इमारतीत जवळच्या झाडाच्या खोडात चणे शेंगदाणे ठेवून प्रेमाने त्यांनी खारुताईंना बोलावले. राघू, दासू कुठायत रे बाबानो असे म्हणतात ते राव मॅडमच्या खांद्यावर ऐटीत येऊन बसले. त्या पोपटांना त्यांनी पेरू दाणे भरवले. घारींनाही मैदानात माशांचे तुकडे घातले. ते जंगल वैभव आणि राव मॅडमची पशु पक्ष्यांविषयीची दोस्ती जिव्हाळा पाहून आम्ही सर्वजण अचंबित झालो. त्यांच्या मुखातून सेल्युलर जेलचा इतिहास पुन्हा ऐकायला मिळाला. अनुराधा राव म्हणजे एक चमत्कारच वाटला. ब्रिटिश सरकारी अधिकारी त्यांच्या समारंभावेळी हरणे, ससे, मोर यांच्या अमानुषपणे शिकारी करून फस्त करीत असत. हे सर्व अनुराधा राव वयाच्या 3ऱ्या वर्षापासून पाहत होत्या. अख्ख्या रॉस बेटावर 8-10च प्राणी उरले होते, तेही जखमी अवस्थेत. अशा या आजारी जखमी प्राण्यांना वाचवण्याच्या छंदात मॅडमनी अनेकांचा मार खाल्ला. पण नित्यनेमाने भटकून झाडांचा पाला, गवत, फळे आणून सगळ्या प्राण्यांना मायेने त्या खाऊ घालायच्या. लोक म्हणायचे वेड लागले तिला. सुनामीच्या आणि नंतर काय झालं की सुनामीच्या प्रचंड संकटाने त्यांचे नातेवाईक सर्व हिरावून नेले. मग जरा मोठी झाल्यावर त्यांनी पशुपक्ष्यांनाच आपले गणमत मानले.
जवळजवळ 30 वर्षे त्यांनी हे जंगल वैभव वाचवण्यासाठी खर्ची घातली आहे. त्या काळात शेकडो वेळा त्या धडपडल्या, ठेचा लागल्या, जखमा झाल्या, खूप अवहेलना त्यांनी सहन केली. किती केली याला गणतीच नाही. 25 वेगवेगळ्या शस्त्रक्रिया भोगलेले त्यांचे शरीर अजूनही आपली दिनचर्या त्यांनी सोडलेली नाही आणि इथल्या प्राण्यांविषयी अजूनही त्या जागरूक आहेत. त्या प्राण्यांची संख्या आता हजारोनी वाढलेली आहे. ती त्यांच्या तपश्चर्येमुळेच. त्यांच्यामुळे हे बेट टिकून आहे. ही दर्दभरी आणि प्रेरक कहाणी ऐकून आमच्या एका सदस्याने प्रश्न केला, मैडम नमस्कार, ये बताइए आप इस उम्र में भी है, बड़ा अचरज लगता है. त्यावर त्या म्हणाल्या, हाँ बेटा, उस ऊपर वालों के साथ मेरा बहुत झगड़ा चल रहा है. उस ऊपर वाले के साथ मेरा बहुत झगड़ा चल रहा है. मैंने उसको बोल दिया है कि अगर ये पशु पक्षी जिंदा रखने हैं तो मुझे अपने पैरों पर खड़ा कर रखे, वरना बेशक मार दे मुझे. मेरा कोई आगे पीछे रोने वाला कोई नहीं है, मगर इस लोगों का मेरे सिवा और कोई नहीं है, ये ध्यान में रख. तब से मेरी प्रार्थना सुन के भगवान ने मुझे मारा नहीं, इन जानवरों का सहारा छीना नहीं. और क्या, सुनिए सुनिए, एक बात सबको मैं बता देती हूँ, सुनिए. मैं कहना चाहती हूँ सबको, जब हमारी संस्कृति खत्म हो जाएगी, जब हमारी संस्कृति खत्म हो जाएगी और आगे की पीढ़ी जब खुदाई करेगी, तब इस मिट्टी से कौन सा भगवान निकलेगा मालूम है? तब ये मिट्टी से कौन सा भगवान निकलेगा मालूम है? वीर विनायक दामोदर सावरकर. एव्हा ना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. त्या पर्यावरणवादी, इतिहासप्रेमी, त्यागी स्थलदर्शिकेपुढे सर्वांची माथी झुकली. त्यांना आम्ही काही पैसे देऊ केले, पण आवश्यक तेवढेच घेऊन त्यांनी सर्वांचे आभार मानले. चौथ्या दिवशी चहा नाश्ता झाल्यानंतर आम्ही बाराटांग आयलंड व तेथील वंडरफुल ठिकाणे पाहण्यास आम्ही आणखी बसेसच्या ताफ्यांमधून चेकपोस्ट पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या परवानगीनुसार जंगल सफारीला निघालो. खरं तर जारवा आदिवासीसाठीच ही रिझर्व फॉरेस्ट जंगलची जागा होती. ते मूळ आदिवासी अजूनही नग्न अवस्थेत राहतात. त्यांच्या सुधारणेलाही सरकार खाद्य, कपडे वगैरे पुरवत असते, पण अजून ते तसेच शिकार करून मध, कंद, फळे खाऊन तीक्ष्ण बाणांसह झाडापानांच्या पेहरावात आढळतात. ते काही बघायला मिळाले नाही, पण म्युझियम मधल्या त्यांच्या छबी आठवल्या. सर्वात जिओलॉजिकल वंडरफुल गोष्ट तेथे आढळली ती म्हणजे मड व्हॉल्कॅनो, म्हणजे मातीचा ज्वालामुखी. जंगलातून वाटा काढीत काढीत उंचीवर पोहोचलेल्या एका टेकडीवर चिखलच चिखल आढळला, पण त्यातून गॅस बुडबुडे, मातीचे गरम असे बुडबुडे बाहेर पडत होते. ते आम्ही प्रथमच पाहिले. नंतर एका जेठीतून सुटणाऱ्या फेरी बोटद्वारे आम्ही लाईमस्टोन केव्स, म्हणजे चुनखडी दगडाच्या खडक लेण्या पाहण्यासाठी 1 किलोमीटर अंतरावर गेलो. वारा, पाऊस, ऊन यांच्या संघर्षाने त्यांना वेगवेगळे असे आकार प्राप्त झाले होते. 308 लेण्यांपैकी जवळजवळ 1-2च लेण्या पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत, कारण लोकांनी हात लावून लावून त्या काळवंडल्या गेलेल्या आहेत. मड व्हॉल्कॅनो, मातीचा ज्वालामुखी किंवा लाईमस्टोन हे आश्चर्यकारक सर्व वाटले. फेरी बोट मधून येता जाता समुद्राचे स्वच्छ पाणी व मॅनग्रोव्ह जंगले आल्हादकारी वाटतात. पॅरेट आयलंड कडे तर पोपटांचेच राज्य. सायंकाळी सूर्यास्तावेळी घरट्यांकडे परतताना दिसणारे असंख्य हिरवे थवे पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. 5वा दिवस उजाडला तो शत उत्साहाची कारंजी उधळतच, कारण मागील बऱ्याच समुद्र किनाऱ्यांवर स्कुबा डायव्हिंगची सोय असताना
हॅवलॉक गाठल्यानंतर असे टूर मॅनेजर मग सांगायचे, ती इच्छा सर्वांची सफळ संपूर्ण आज होणार होती. सगळ्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. हॅवलॉक हे बेट पोर्ट ब्लेअर पासून 60 किलोमीटर सागरी अंतरावर 2.5 तासावर होते. इतक्या वेळ फेरी बोटिंगचा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही पोहोचलो एकदा सकाळी 9 वाजता हॅवलॉक बेटावर. बसने हॉटेलवर गेलो. पाहतो तर काय, शुभ्र वाळूवर हिरव्यागार झुडपांची कुंपणे आणि मध्ये बांबूचे घर बांबूच्या बनात. वा वा, सुसज्ज बांबू हट्स मध्ये बॅगा ठेवून लॉन वरचा चविष्ट नाश्ता घेऊन आम्ही बीचवर पोहोचलो. समोर निळा पारवा अथांग समुद्र. खाली उतरताच महिला वर्ग हाताने साड्या वर उचलत चालू लागल्या. टूर मॅनेजर हसून म्हणाले, असे मुंबईच्या समुद्रासारखी अशी मुंबईच्या ताईनो, मुंबईच्या समुद्रासारखी इथे घाण चिखल पाणी वगैरे मुळीच नाही. साड्यावर पकडून चालण्याची गरजच नाही हो. एलिफंटा बीचवर पोहोचलो. खरंच की जिकडे तिकडे पांढरी शुभ्र वाळू, तितके स्वच्छ काचेसारखे सुंदर पाणी, लाटांवर भिरभिरणारी सूर्यकिरणांची चमचम चांदी. नाही म्हटले तरी एकमेकांकडे कळत नकळत बघत अत्यानंदाने सर्वांनी उड्या मारून घेतल्या. आणखी जरा पाण्यात पुढे जाऊन चौफेर नजर टाकली तर काय, समोर पारव्या मोरपंखी रंगाचा विलोभनीय अथांग समुद्र. अगदी बिसलेरी बॉटलच्या लेबलाप्रमाणे रंगीत पाणी, किंवा एखाद्या पांढऱ्या शुभ्र बशीत निळ्या हिरव्या रंगाचे पाणी असावे आणि खालचा तळ शुभ्र दिसावा तसे पाणी. इतके ते विहंगम समुद्र दृश्य, ज्याच्याकडे पाहून जीव ओवाळून टाकावा असे बेहद प्रेम करायला लावणारा तो समुद्र खूपच सुंदर होता. किनाऱ्यावरील वाळूमुळे पांढरे पांढरे तर आत आत दूरवर गडद मोरपिशी होत जाणारा त्या चमचमत्या पाण्यावरून आमची नजर नाही हटती अशी अवस्था झाली, किंवा जी नाही भरता अशी सर्वांची अवस्था होऊन गेली होती. नंतर आमच्या टूर मॅनेजरनी आम्हाला आशियातील सर्वात अशा राधानगर या इको फ्रेंडली सुंदर बीचवर नेले. झाडा जंगलांनी स्वतःच रूप या पारव्या पाण्यात पाहावं असं हे नितळ समुद्राचं पाणी आणि शुभ्र वाळूचे स्वच्छ सुंदर अंथरूण पाहून डोळ्याचे पारणे फिटले. तिथेही एकमेकांवर पाणी उडवून भिजून जाण्याचा खोडकरपणा सगळ्यांनी जपला. मॅनेजरने शिट्टी वाजवताच 1 वाजल्याचे सर्वांच्या लक्षात आले. पुन्हा आम्ही गवत बांबूच्या हट्सकडे आलो. तेथील लॉन वरील टेबलावर मांडलेला गरमागरम संपूर्ण अन्नब्रह्माचा आस्वाद घेतला. वामकुक्षीसाठी जाताना मॅनेजर म्हणाले, बरोबर 3:30 वाजता आपण स्कुबा डायव्हिंगला निघणार आहोत बरं. हुर्यो. सगळ्यांनी दाद दिली आणि पर्णकुटीमध्ये वामकुक्षीसाठी डुलकीग्रस्त सर्व होऊन गेले. बरोबर दुपारी 3:30 वाजता तयार असलेल्या बसने पुढच्या विस्मयकारक अनुभवासाठी आम्ही स्कुबा डायव्हिंग सेंटरवर पोहोचलो. तिथल्या सूचनेप्रमाणे इच्छुकांनी 4,500 रुपये फी भरून संपूर्ण शरीर झाकले जाईल असे वॉटरप्रूफ बॉडी पॅक, घट्ट बसणारे आपापल्या मापाचे काळे रबराचे ड्रेस परिधान केले. त्या अवतारात एकमेकांना पाहून प्रत्येकाला हसू येत होते. पाठीशी ऑक्सिजनची नळकांडी लावून तयार असलेले ट्रेनर आम्हाला समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेले. त्या निळ्या हिरव्या पाण्यात डुबकी मारण्यास तयार असलेल्या प्रत्येक जण घाबरलेला होता, धास्तावलेला होता की आता कसं होणार, आता कसं जमणार. पण पाण्याखाली जाऊन आलेल्यांचे अनुभव ऐकून भीती कमी झाली होती. चलो अगला नंबर असं पुकारताच ट्रेनरने मला हाक मारली. असे पुकारून ट्रेनरने मला हाक मारली खुणावले. त्याने पाणबुडीवाल्यांसारखा एक मास्क माझ्या तोंडावर लावीत तो म्हणाला, बिलकुल घबराना नहीं, मेरे हात में अपना हात रखकर चलिए मॅडम. असे म्हणत ट्रेनर कधी पाण्याखाली मला घेऊन गेला तो कळलंच नाही. वाह, काय ते रंगीबेरंगी पाणी, लहान मोठे विविध आकारांचे मासे माझ्या भोवती फिरत होते.
जलजन्य वनस्पतीच्या छोट्या मोठ्या टेकड्या, विविध आकारांचे कोरल्स व माशांना हळूवार स्पर्श करण्यात मी दंग होऊन गेले. मी स्वप्नात तर नाही ना, असं मला वाटून गेले. सभोवार पारदर्शी स्वच्छ निळे पाणी, खाली पांढरी शुभ्र वाळू, तळापर्यंत पोहोचलेली स्वच्छ सूर्यकिरणे, विविध रंगी मासे, कोरल्स पाहून भान हरपून गेले. याची देही याची डोळा, हे समुद्राचे देखणे वैभव पाहण्यात स्वर्गीय आनंद लुटला. पण तो थोडाच वेळ, कारण वेळ संपल्यामुळे अंगठा दाखवत ट्रेनरने सर्वांना वर आणले. अप्रतिम, अमेझिंग, वंडरफुल, सार्थक झालं बाबा ट्रिपचं, असं प्रत्येक जण एकमेकाला सांगत होता. ट्रिप मधले जोशी काका काकू मात्र वयस्कर असल्यामुळे या आनंदाला मुकले होते. त्याची त्यांना खंत वाटत होती. हॅवलॉकला अनेक सुंदर सुंदर किनारे, तसे विजयनगर बीच, कालापत्थर बीच, राधानगर, एलिफंटा असे आहे. त्यापैकी आम्ही 2 पाहिले. सर्वत्र स्नॉर्केलिंग, जेट स्कीइंग, ग्लास बॉटम, बोट राईड, अंडर वॉटर सी वॉक अशा अनेक सुविधा चढ्या दरांसह उपलब्ध होत्या. पण आमच्याकडे वेळही कमी होता व बजेटही कमी होतं आमचं. ब्रिटिश जनरल सर हेनरी हॅवलॉक इथे प्रशासकीय सेवेत कार्यरत होता. त्याच्या उत्तम कामगिरीबद्दल या बेटाला हॅवलॉक हे नाव दिले होते. परंतु अलीकडेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी 30 डिसेंबर 2019 रोजी त्याचे अधिकृतपणे स्वराज द्वीप असे नामकरण केले. अंदमान द्वीप समूहातील हॅवलॉक हे बेट सर्वाधिक पसंतीचे व सर्वाधिक भेटी दिलेले असे नयनरम्य ठिकाण आहे. अंदमान भारताच्या केंद्रशासित प्रदेशात मोडत असून 300 पेक्षा जास्त बेटे तिथे सामावली आहेत. अंदमानात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बंगाली, मल्याळी, म्यानमारी असे अनेक धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. तिथे मोर्चे, गटबाजी, मारामारी असे बिलकुल घडत नाही. त्यांना ते पसंत पडत नाही. अनेकांच्या धर्माचे सहिष्णुतेने ते स्वीकार करतात. म्हणजे असे की एकाच घरातील 4 भावांच्या बायका, एक मल्याळी, एक ख्रिश्चन, एक हिंदू, एक मुस्लिम अशा वेगवेगळ्या आढळतात. तेथील प्रमुख व्यवसाय शेती. मग त्यामध्ये तांदूळ, नारळ, सुपारी, काजू फळे, मसाल्याचे पदार्थ, खजूर इत्यादी उत्पादने घेतली जातात. शिवाय मासेमारी, मत्स्यपालनावर अधिक भर असतो. सध्या पर्यटन उद्योग वाढल्यामुळे सुसज्ज हॉटेल सगळीकडे विखुरलेली आढळतात. भारताचे दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी हे आपण मानतो, पण तसं नसून अंदमान निकोबार मधील शेवटचे इंदिरा पॉइंट हे दक्षिणेकडचे टोक खरे समजले जाते. अंदमान मधील स्वच्छ, पारदर्शी, निळ्या हिरव्या पाण्याने फेसाळणारे समुद्र किनारे पाहिल्यावर मुंबईचा चिखल प्लास्टिकने घाण झालेला समुद्र पाहावासा वाटत नाही. तिथल्या हिरव्या कंच निसर्ग, निळेशार आकाश, विविध वेळांमधले ढगांचे रंगीबेरंगी विभ्रम, विविध मत्स्य प्रकार आणि कोरल्स, मनोहारी पक्षी, प्राणी, बगीचे, वेगवेगळ्या कलाकृती, प्राचीन इतिहास, वॉटर सफारी, बोटिंग, स्कुबा डायव्हिंग व अप्रतिम मत्स्याहार ही अंदमानची अशी अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. आपल्याच भारताचा भाग असलेली अवर्णनीय ही अतिशय सुंदर बेटे पाहावयास तुम्हीही विसरू नका बरं. धन्यवाद. ऐकून घेतल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. अनुसुयाताई, तुम्ही पाठवलेले काही जे फोटो आहेत, हो, थोडा वेळ कोणीही अनम्यूट करू नका. तुम्ही पाठवलेले काही फोटो आता आपल्याला बघायचे आहेत आणि झेलचे काही फोटो बघायचे. त्याच्यानंतर अपर्णाताई बोलतील आणि मग आपण सगळ्यांनी अनुसुयाताईंशी बोलूया. मगाशी आपण हा एक फोटो बघितला की इंडियाच्या किती जवळ अंदमान निकोबार बेट आहे. 300 बेट आहेत असा त्यांनी आता उल्लेख केला. आणि दुसरा उल्लेख केला की आपला जो इंडियाचा शेवटचा कोपरा आहे
त्याच्यापेक्षाही ही बेट इंडियन साम्राज्यात असून खाली आहेत. त्यामुळे जर भारताचा साऊथचा एंड जर धरायचा झाला तर ती ही बेट आहे. अंशियाताईंनी आता हॅवलॉक बेटावरची निळा पारवा समुद्र म्हणून उल्लेख केलाय. अंशियाताई तुम्ही अनम्यूटच राहा. तर ह्याचं 2019 ला नामकरण झालंय स्वराज्य द्वीप म्हणून. आणि ज्या समुद्राचं त्यांनी वर्णन केलं की जिथे तळ दिसतो किंवा त्या पाण्याचा रंग ॲक्वा ग्रीन म्हणतात तसा आहे चित्रातल्या सारखा. या ग्रुपमध्ये उजवीकडून दुसऱ्या नंबरला अंशुयाताई आहेत. तसंच तिकडच्या समुद्रातलं बोटी वगैरे हे दृश्य आहे. त्यामुळे हा धक्क्यावरचा फोटो आहे, मगासचा वाळूतला होता. अंदमानच्या जो सेंट्रल जेल आहे, सेल्युलर जेल, तिकडचं जेलच्या बाहेरचा हा फोटो आहे. अंशुयाताई सावरकर कोठडी, सावरकरांचं सेल आहे तिथे असतानाचा हा फोटो आहे. मगाशी त्यांनी उल्लेख केला 3.5 फूट रुंद वगैरे. तर उजवी तर तुम्ही ह्या फोटोंना धरून काही बोलणार आहात का अंशुयाताई? नाही काही. बर. तर हा फोटो तिकडच्या प्रतिमेसमोर आपण नतमस्तक होतो त्यांनी सांगितलं, तो हा फोटो आहे. आता हा जो सेल्युलर जेल आहे त्याची आखणी त्यांनी म्हटलं की ऑक्टोपस मासा असतो तशी आहे 7 पदरी. आणि हे जुनं पिक्चर आहे, तेथे त्यांनी 3 मजल्याचा उल्लेख केलाय. म्हणजे असंख्य छोट्या छोट्या रूम्स ज्याचा कुलपाच्या सळया भिंतीतून यायच्या. त्यामुळे कितीही मातब्बर व्यक्तीला पण ते त्या सेलमधून बाहेर येणार नाही स्वतःच्या मर्जीने, अशी व्यवस्था होती. आणि कोणी एक कैदी दुसऱ्या कैदीला भेटणार नाही अशी व्यवस्था होती. हा त्याचा फोटो आहे 3 मजल्याचा. आणि 7 जसे त्याचे लांबलचक भाग आहेत त्या सेल्युलर जेलचे पैकी हा एक भाग आहे. हा एक दुसरीकडचा सीन आहे आपल्याला अंदाज येण्यासाठी, कारण आता आपण जेवढं बघितलंय ऐकलंय त्याचा थोडा फील येण्यासाठी. आणि यामधून आपल्याला कळेल. आणि या सेल्युलर जेलच्या एका एंडला खाली जी त्यांनी वखारीचा उल्लेख केला, अवाढव्य मशिनरी, अवाढव्य ओंडके, हा तो इथे आहे. आणि म्हणून म्हटलं एक थोड्या फोटोंच्या सान्निध्याने आणि अंशयाताईंनी पाठवलेल्या फोटोंच्या सहाय्याने आपण त्याचा लाभ घेऊया. मी पुढची सूत्र अपर्णाताईंकडे सोपवतोय आणि अपर्णाताईंचं वक्तव्य झाल्यानंतर आपण सगळे गप्पा मारू. अपर्णाताई. अंदमानची सफर. अंदमानचे हात असलेले सेल्युलर जेलची माहिती, शहीद स्तंभ, शहीद जवान सुभाषचंद्र बोस यांची माहिती तुम्ही आम्हाला सांगितली. भारतीय झेंडा तिथे अभिमानाने फडकवलेला हेही सांगितलं. वीर दालन, स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या ग्रंथातील सोनेरी पान आहे ह्याची अतिशय महत्वपूर्ण नोंद तुम्ही केली. 7 भिंती, त्यांचे उंच 7 टॉवर, मजबूत कोठड्या, भारत माता की जयने दुमदुमल्या होत्या. गुरुद्वार आणि मस्जिद यापेक्षा महत्वाचा सेल्युलर जेल आहे आणि तो प्रत्येकानेच पाहिला पाहिजे हेही तुम्ही सांगितलं. क्रूर जेलरची वागणूक, स्वातंत्र्य सेनांचे सेल्युलर जेल, स्वच्छ समुद्र किनारे, आदिवासींची जीवनपटाचे फोटो आणि पशु पक्ष्यांची रेलचेल असलेल्या गांधी पार्कची माहिती तुम्ही आम्हाला सांगितली.
आशियातील सर्वात मोठी असलेली लाकडाची वखार, तेथे मग्न होऊन काम करत असलेले मजूर आणि तिकडचे ते फर्निचर याचंही वर्णन तुम्ही केलं. म्युझियम, तेथील लोकजीवन, सागरिका एम्पोरियम, सिपी घाट, अग्रिकल्चर, मसाल्याची झाडे झुडपे आणि रॉस आयर्लंडला निसर्गाच्या अवर्णनीय सौंदर्य याचेही तुम्ही वर्णन केले. सर्व सोयींनी उपलब्ध आहे हेही तुम्ही नमूद केलं. त्यांचं बदललेलं स्वरूपही तुम्ही आम्हाला आत्ताच सांगितलं. अनुराधा राव यांनी दिलेला संदेश म्हणून आपण अपने देश के बलिदान को भूलना मत असं त्यांनी सांगितलं. सर्व पशु पक्ष्यांना विशिष्ट नावं देऊन जंगल वैभव वाचवण्याचा त्यांनी अतिशय प्रयत्न सुंदर केलेला आहे आणि तो प्रयत्न करताना त्यांचं उपरवाल्याशी म्हणजे वर परमेश्वराशी चाललेली बातचीत म्हणा किंवा झगडा म्हणा ते त्यांनी सांगितलं आपल्याला. आणि खरं सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकर दामोदर यांची कहाणी ऐकून आपण सगळे धन्य झालो आणि परत त्या अनुराधा राव यांच्या मुखातून त्यांनी ती परत एकदा कहाणी ऐकली आणि पॅरेट, आयर्लंड, हॅवलॉक बेट, निळा पारवा, अथांग समुद्र, एलिफंटा बीच, विहंगम समुद्र, स्क्रू ड्रायव्हिंग करतानाचे त्यांचे अनुभव आणि त्यांनी जे वर्णन केलं ते त्यांच्या साहित्याचा तो एक भाग होता. खूप सुंदर असं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्यांना तो स्वर्गीय आनंद त्यांनी उपभोगला आणि तो आम्हालाही त्यांनी उपभोगायला त्यांच्या मुखातून ऐकल्यामुळे आम्हीही तो आज उपभोगला आहे. आणि तुमच्याविषयी एवढेच म्हणेन, दृष्टीत तुमच्या प्रेम आहे म्हणूनच तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले. मनाला डोळे असणाऱ्या तुम्ही माणसातले बारीक बारीक बारकावे टिपत राहिलात. ते तुमच्या लेखणीतून बरसत राहिले. अंतःकरणात मुरलेले विचार वैभव, सामाजिक भान या प्रकाशाच्या जाणीवेतून तुम्ही माणुसकीतून विचारांचा अलौकिक धन आणि आर्थिक दान देणारे तुमचे हात तुम्ही तयार केलेत. अंतःकरणातून उमलणाऱ्या सद्भावना, फुलणारे विचार, गती देणारे संकल्प कृतीत उतरून स्वतःचा शिल्पकार तुम्ही घडवला. तुम्ही तुमची स्वतः सुंदर अशी मूर्ती घडवली. तुमच्या जिद्दीला पंख फुटलेले आहेत. तुम्ही अवकाशात भरारी घेतलेली आहे. अशा या मानवतेत देवत्व प्राप्त झालेल्या अनसूयाताईं पुढे मी नतमस्तक होते. तुम्हाला त्रिवार वंदन. धन्यवाद.